आज खुशी की बात है, एक नहीं बल्कि दो बर्थडेज यहाँ सेलिब्रेट हो रहे हैं। आप सभी के लिए बहुत ही खुशी की बात है। बहुत सारे हमारे मेंबर्स आए हुए हैं, कुछ लोगों का भी इंतजार है। इस बर्थडे को बहुत ही जोश उल्लास उनको बुलाओ ना, उधर क्या है, सेलिब्रेट करने वाले हैं। और उड़ान परिवार की यही खासियत है कि वो यहाँ पे हर खुशी के मौके को सेलिब्रेट करते हैं। और मिस्टर शिरीष पारेख सर तो बहुत ही जोश में है। सुबह से मैं देख रही हूँ कि यहाँ पर लगे हुए हैं, इतना सुंदर सजावट किया है। और उड़ान परिवार अभी बहुत ही विस्तृत हो रहा है, इनके कार्य भी बहुत बढ़ गए हैं और इनका कार्य सचमुच प्रशंसनीय है। नमस्कार नमस्कार, जय उड़ान। आज अरे वा, गुरुजी आले, गुरुजी आले, गुरुजी या लवकर। आज आपल्या उडान परिवाराचे ज्येष्ठ तसा श्रेष्ठ सहकारी निरंजन दवेजी आणि संदीप वालावलकरजी यांचे दोघांचेही वाढदिवस आहेत। त्या वाढदिवसाकरता आपण इथे प्रचंड संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वप्रथम आपले खूप खूप आभार मानतो। स्वतःसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या, स्वतःसाठी जोरदार टाळ्या। निरंजन दवेजी हे आज 69 वर्षामध्ये पदार्पण करत असून संदीप भाऊ 63 वर्षामध्ये पदार्पण करत आहेत। तर त्यांच्या ह्या वाटचालीकरता खूप खूप आम्ही प्रथम हार्दिक शुभेच्छा देतो। आज आम्ही इथे सांगू इच्छितो की निरंजन जी और संदीप भाई, आप लोग ने जो इतने साल यहाँ पे गुजारे हैं, 69 पे 63 पे पदार्पण किया हुआ है, तो इसके अंदर आपका कुटुंब का भी बहुत बड़ा महत्व है, बड़ा सहकार्य है। आज आप इस तरह से फ्रेश, इतने खुले खुले गुलाब के जैसे दिख रहे हैं, उसकी खासियत तो मुझे लगती है कि आपकी वाइफ, आपके बच्चे लोग आपको बहुत सुख देते हैं। ऐसे ही हर एक उड़ान परिवार के सदस्य को सुख देते ही रहते हैं। इसके लिए उड़ान परिवार हंसता खेलता रहता है। आज इस मौके पे आपके कुटुंब यहाँ पे पधारे हैं, अभी आ रहे, तो उनका भी स्वागत यहाँ पे किया जाएगा। और हमारे गुरुजी, गुरुवर्य दत्ताराम जी घुगे साहब यहाँ मौजूद है, तो मैं उनको भी विनंती करता हूं सर्वप्रथम उनके परिवार आने तक कि आप आगे का कार्यक्रम कृपया चालू रखिए। आज हमें खुशी है, हमारा उड़ान परिवार का सभी सदस्य आज मौजूद है। इतनी अच्छी खुशी है कि हमारे दो महानुभव, दो हमारे संत निरंजन भाई दवे और मेन हमारे संदीप वालावलकर, वो हमारे दैनिक के चॉकलेट हीरो है, दोनों को आज जन्मदिन के शुभ अवसर पर आइए पुस्तक है, दोनों को आज की शुभ अवसर पर शुभेच्छा देते हैं। जन्मदिन आज वैशिष्ट्य म्हणजे उड़ान परिवाराने एक खूप चांगला ठसा उमटवलेला आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा तलावरी आपल्या सहकार्याचे जन्मदिवस साजरे करतो, प्रत्येकाचा आनंद द्विगुणित करतो, असा हा क्षण जाहीरपणे कुठेही दिसत नाही। कुठेतरी एखादा संध्याकाळचा कार्यक्रम होतो मोजक्याच्या, पण खुले जाहीरपणे हा कार्यक्रम आणि उड़ान परिवाराची ही परंपरा आहे की आपल्या कार्यक्रमाचा जो त्याचा जन्मदिवस येतोय तो आपण उड़ान परिवार साजरा करतोय। त्यामुळे आज प्रत्येकाला म्हणजे आता प्रत्येकाची वाढदिवस येणारच आहे, आपल्या दिवसाला आहे, आनंद कायम आपल्या मनामनात आहे आणि आपल्या उड़ान परिवाराने खूप काही मिळवलेलं आहे। मध्ये जवळजवळ वर्षे स्टेट बँक ऑफ इंडिया पेन्शनर असोसिएशनच्या सदस्यांनी उड़ानचं कौतुक केलं गेलं। कालच्या मराठी पेपरमध्ये, नवराष्ट्र पेपरमध्ये मराठी भाषा दिन जो साजरा केला ना, त्याची काल त्यांनी मोठी फोटोसेट बातमी म्हणजे आपलं उड़ान की आजही
जनमनामध्ये रुजलेलं आहे आणि उडान परिवार असाच आपला कायम शक्तिमान आणि सदैव राहावा अशी देवाकडे प्रार्थना. आपण सर्वजण खूप चांगल्या तऱ्हेने सदैव उडान परिवाराच्या ह्या प्रांगणामध्ये येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून जो आपला इथे जो जोश आहे तो जोश वाढत राहावा अशी मी आजच्या या दिनी शुभचिंतितो. आणि आजचा हा दिवस म्हटलं आपल्या सगळ्यांना आनंदाचा आहे. पुढे येणारा गुढीपाडवा नवीन वर्ष आणि संदीप वालावरकर नववर्षाच्या त्या भागातल्या भव्य दिव्य मिरवणुकीचं नेतृत्व ते करताय तर आपण सगळ्यांनी त्याच्या पाठीशी उभं राहायचं आहे. विशेष म्हणजे आज डॉक्टर आलेत आपले. डॉक्टरांनी आज मला एक ठणठणीत बरं केलंय. अनेकांना परवा जे कोरिओग्राफर पोचले सहयोग पोचले ते म्हणतात त्याला स्टेजवर चांगला घालतो शकतो. ह्या मागचं जे अस्पर्शाने व्याधी दूर करणारे डॉक्टर आपले दैसरचे कमलेश नाईक यांच्यासाठी टाळ्या वाजवा. मला साक्षात पोलीस स्टेशनला फोन येतो. माझा सगळा चुलत भाऊ आहे दैसर पोलीस स्टेशनला डिटेशनला. माझा पाय मुरगळला आहे. मी तो डॉक्टर सांगितला करून जेव्हा आल्यानंतर त्याला गुण आला त्याच्यानंतर डिटेशनला किती म्हणून आहे दोघा तिघांना साक्षात गुण आलेले आहेत आणि त्याची फी एवढी मोठी 1000 फी नाही. फक्त ती काय म्हणतात ना 400-500च्या मोजक्याच्या मध्ये आहे. मी त्यांची जाहिरात करत नाही पण मला जी प्रचिती आली म्हणून आज मी तुमच्यासमोर उभा आहे. तर त्यांनाही मी सर आपण आलात खूप चांगला आनंद वाटला मला. कोणाला काही हेल्प लागली निश्चित त्याची मदत होईल. आणि आजचा हा कार्यक्रम घ्यायला आमची तुम्ही सत्कार होती आहेत निरंजन दवेजी आणि आमचे संदीप वालावरजी यांचं कुटुंब तिकडे येणार आहे. मग कुटुंब आल्यानंतर कुटुंब काव्यात रमेल, कुटुंब आनंदात रमेल, कुटुंब गजलेमध्ये रमेल, आपल्या परिवारात रमेल. आज मी शिरीष भाऊंना विनंती करतो की आपण माईक घेऊन पुढील कार्यक्रमाचं संचालन करावं. आणि तुमचे खूप खूप मनापासून आभारी आहेत. कारण हे कार्यक्रम करणारे आपले तरुणच आहेत. पहाटे 5-6 वाजल्यापासून ही व्यवस्था करावी लागते. हे काम सोपं नाही आहे. पण शिरीष आमचे कर्णधार शिरीष पारीख यांचे मनापासून मी आभार मानतो. आणि हा माईक कार्यक्रम धन्यवाद. कव्वाली म्हटली होती हो मेरे जोराचा बी आणि त्या बाईने शिट्या मारायला सुरुवात केली आणि नाचायला लागली. म्हणजे एक सुंदर वातावरण तिथे आम्ही बघितलं. तर खेळ साहेब तुमचे आभार आम्हाला तिथे बोलवलं म्हणून. तर आज या तुमच्या आणि आपले महत्वाचं व्यक्तिमत्व मला दिसत नाही आहे त्यासाठी. शरद पालके साहेब कृपया इथे यावे. यांच्यासाठी मला जोरदार टाळ्या होता. कारण हास्य योगाचे खूप मोठे व्यक्तिमत्व आहे ते. मला एवढी संख्येने उपस्थित आहेत म्हणून मी इथे सांगू इच्छितो की त्यांना छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचं स्वागत केलं होतं. तर अशा व्यक्ती आपल्याकडे इथे उपस्थित आहेत. तर असं हे फुललेलं वातावरण आज आप लोक को मिल रहा है यहाँ पे. तर याची सुरुवात करताना मी सर्वप्रथम विजय बागवे साहेबांना नम्र विनंती करीन की त्यांनी इथे सत्कार मूर्तींना शुभेच्छा देऊन प्रारंभ करावा. धन्यवाद. सुप्रभात. जय उड्डाण. आज आपण सर्वजण निरंजन दवे साहेब आणि संदीप वालावरकर उर्फ सुनील गावस्कर त्यांना मी बघितलं की त्यांची आठवण होते नेहमी. त्या दोघांनी आज पहिले प्रथम वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आणि आपला उड्डाण परिवार जो आहे आज बऱ्याच दिवसांनी वाढदिवस साजरा झालेला आहे. खूप गॅप पडला वाटतं 2-3 महिने काय कार्यक्रम नव्हता. 3 महिन्याचा गॅप पडला. आज जरा खूप बरं वाटलं जरा. आज मी पण सकाळी 6ला उठलो त्यामुळे पण आपले प्रेम बघितलं एकमेकांचं ते आपण परिचयाचे नाही आहोत पण सगळे एकमेकांना प्रेमाने येतात उड्डाण परिवारामुळे. ही चांगली गोष्ट आहे. आणि आपल्या इथे मोठमोठे वेळ कलाकारांना नावं घ्यायचे सगळ्यांची परत नावं रिपीट करत नाही. शांबे राहिले महत्वाचे व्यक्ती आहे. शांबे म्हणजे ऑलराऊंडरच आहेत प्रश्नच नाहीये. तरी आज या वाढदिवशी दवे साहेबांचा म्हणजे आमचा जुना परिचय आहे आणि आम्हाला बरीच मदत केलेली आहे.
की आता परत मी हे करत नाही, रिपीट करत नाही. त्यांनी वालावलकर साहेबांचं ते बोलले नाही, आपल्याला सगळे लाल करून सोडणार आहेत. पण खरोखर त्यांचं पण कार्य आता जोरात चालू आहे. शिरीष पारिक साहेब आता मध्ये गेलो दिल्लीला 15 दिवस, त्यावेळी त्यांनी गादी सांभाळली संदीप वालावलकर साहेबांनी. त्यांनी कोणताही त्यामध्ये खंड पडू दिला नाही. वातावरण ताजतवार ठेवलं, रंगपंचमी जोरात साजरी केली, त्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदन. जास्त काही बोलत नाही, परत मी कंटाळून झालं. परत एकदा मी साहेबांना आणि वालावलकर साहेबांच्या कुटुंबियांना त्यांचे आयुष्य प्रगतीमय, निरोगीमय व शतायुषी लाभो ही सदिच्छा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद भागवत साहेब. माझं कमलेश नाईक यांच्याबद्दल बोलायचं राहिलं ऍक्च्युली, कारण हे जे व्यक्तिमत्व आहे, मूर्ती छोटी आहे पण कीर्ती महान आहे त्यांची. कमलेश, तुम्हाला मी प्रत्येकाला यांची ओळख करून देतो. हे जे व्यक्तिमत्व आहे हे पतंजलीचं योगाचं पण मास्टर आहे. खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे, खूप साधं व्यक्तिमत्व आहे. तसं सर्वात महत्वाचं बोलायचं झालं तर सगळ्यात साधा डॉक्टर के, पण आपण बोलू शकत नाही की हे डॉक्टर आहेत म्हणून, ते बोलायला पण लागतात. पण त्यांचे जे उपचार असतात ते मी अनुभवाने सांगतोय. मी स्वतः घेतलेला, माझ्या पत्नीने अनुभव घेतले, इथे बऱ्याच जणांनी घेतले. मला वाटतं दवे साहेब, संदीप भाऊ, उगे साहेब, बऱ्याच जणांनी घेतलेले आहेत, आणखी पण आहेत. पण प्रत्येकाला त्याचा फरक पडला. सांगण्याचा उद्देश काय आहे की ही नॅचरल थेरपी, म्हणजे हे सगळं नेचरवरती आहे. यांची थेरपी म्हणजे एकतर तुमचं ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, त्याप्रमाणे पॅरालिसिस मध्ये मास्टर आहे. पॅरालिसिसच्या माणसाला उभा करण्याची ताकद यांच्यामध्ये. खूप छान व्यक्तिमत्व आहे. आणि व्यक्तिमत्व तुमच्या मनापेक्षा तुम्ही एकदा त्यांच्याकडे जा, तुमचा समाधान होईपर्यंत, म्हणजे काय प्रॉब्लेम असेल तर जा तिथे, आणि तुमचा समाधान होईपर्यंत ते तुम्हाला उपचार करतात. पैशाची अपेक्षा ते ठेवतही नाही, खूप कमी पैसे घेतात. तर मी ते सांगू शकत नाही. मी तर प्रेमाने त्यांना जबरदस्ती जास्त पैसे देतो. बोलो नाही तेवढ्या वेळ करतोच नाही हे, कारण अशी व्यक्ती मिळणं खूप, आणि ते आपली मराठी व्यक्ती आहे. आज कोकणातली आहे, वेंगुर्ल्यातली व्यक्ती आहे, खूप साध्या घराण्यातली आहे. आज ते बहिणीकडे इथे राहतात, स्वतःचं घर नाहीये, बहिणीकडे राहतात. पण ती व्यक्ती, त्यांचं काय आहे, नियम असतं पण त्याला ऑपरेशनसाठी बोलवतो. काल पुढे तरी कुठे होतो ऑपरेशन, काल मुलुंडमध्ये, म्हणजे कुठे मोठ्या ठिकाणी तर त्यांना बोलवतात. खूप पॅक असते त्यांचं शेड्यूल, खूप पॅक असते. पण आपल्या विनंतीला मान देऊन ते और खुशियों से भर जाए घर का आंगन सारा. दीप जगमगाते रहे, आप हमें याद आते रहे. जब तक ये दुनिया, जब तक ये दुनिया, हमारी सबकी दुआ है आप तारों की तरह चमकते रहे. मी आपलं बाळ, उडान परिवाराचं बाळ वैद्य साहेब यांना नम्र विनंती करतो की त्यांनी इथे एक शायरी नाही तर एका गाण्यामध्ये देतो एक झकास छोटस गाणं. मला खूप हे म्हटले कळले तरी चालेल, पण आज त्यांचे चेहरे एवढे फुलले आहेत आणि कुटुंब आलेले आहे, तर त्यांच्या समोर तुमचं गाणं थोडंसं होणं महत्वाचं आहे. विजय साहेब बसा तुम्ही बसा. रिकाम वाटते बसा. रिकाम वाटते बसा, तुम्ही बसा. कोई बात बिगड़ क्या बात है. जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा वो हम नवा. क्या बात है. कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए,
देना साथ मेरा ओ हमनवा, न कोई है न कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा, तुम देना साथ मेरा ओ हमनवा, क्या बात है। तुम देना साथ मेरा ओ हमनवा। धन्यवाद। क्या बात है। कंटिन्यू कंटिन्यू। वो चांदनी जब तक रात देता है हर कोई सा, तुम मगर अंधेरों में ना छोड़ना मेरा हाथ। वो चांदनी जब तक रात देता है हर कोई सा, तुम मगर अंधेरों में ना छोड़ना मेरा हाथ। जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा। कोई है न कोई था जिंदगी में, वाह वाह वारिया साहब। तुम देना साथ मेरा ओ हमनवा, तुम देना साथ मेरा ओ हमनवा। धन्यवाद धन्यवाद। क्या बात है, क्या बात है, बहुत मजा है, बहुत मजा है। स्टॉप। आज वैद्य तुम्ही म्हटल्याप्रमाणे खूप छान उत्सव मूर्ती नरेंद्रभाई दवेजी आणि संदीप वालावालकरजी, आपण दोघांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. घोगे साहेब म्हणाले की आपण दोघं चॉकलेट हिरो आहात. चॉकलेटचा आपला गोडवा असतो, पण खरा जो गोडवा असतो तो आपली जी मैत्री आहे, आपलं प्रेम आहे, आपले जे संबंध आहे त्याचा असतो. आणि फुलांमुळे हा गोडवा आपण सर्वांना लाभतो, त्याच्यासाठी प्रत्येकाने अभिनंदन. प्रेमात विश्वास पण असतो, त्या विश्वासाबद्दल एक शायरी. हर रिश्ते में विश्वास रहने दो, हर रिश्ते में विश्वास रहने दो, जुबां पर हर वक्त मिठास रहने दो. वाह वाह क्या बात है। हर रिश्ते में विश्वास रहने दो, जुबां पर हर वक्त मिठास रहने दो, यही तो अंदाज है जीने का, न खुद रहो उदास न दूसरों को रहने दो. बहुत बढ़िया बहुत बढ़िया। आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी खरं जे असतं क्वालिटी लाईफ फार महत्वाचं असतं. एज होती ती जवळपास 40 आहे, वाढता वाढता 50-60 झाली, आज 70-72 हा आपले एव्हरेज आहे. आणि खरं सांगितलं तर फुलांचं नाव गिनीज बुक्स मध्ये यायला हवं. 95 वर्षाचे आपले अय्यर साहेब इथे येऊन डान्स करतात, याचा माझे एक मित्र ते अमेरिकेत गेले, त्यांची बहीण तिथे सायकोलॉजीची डॉक्टर. एक बाई आली जवळपास 50-55, तिला डिप्रेशन होतं. तिथे जवळपास मला वाटतं की $400-500 चार्ज केला, म्हणजे आपलं 40-50,000. मोठे डॉक्टर म्हणजे ते चार्ज असते त्यांचा. तिचा भाऊ इथे म्हणजे बीजेपी जनरल सेक्रेटरी इथे जस्ट आम्ही गप्पा मारतो, ते म्हणाले की
मी बहिणीला विचारलं काय होतं, ती म्हणाली की मांजरीची तब्येत चांगली नव्हती त्यामुळे ती डिप्रेशन झाली, आणि मांजरीची तब्येत चांगली नाही त्यामुळे डिप्रेशनमुळे त्यांनी 40,000 रुपये आपल्याला दिले. तो हसायला लागला, म्हणजे तू हसू नको, हा माझा प्रोफेशन आहे. तुम्ही विचार करा, म्हणजे अमेरिकेत कधी अशी न्यूज गेली तर आपण तर राहिला तिथे की 95 वर्षाचा माणूस डान्स करतोय, काही पेमेंट पण नाही, थोडं वातावरण काय आनंद, त्यांना वाटेल की जलसी काय भारतात लोक इतके म्हणजे मस्त राहतात, तिच्यात पैसा नाही पण चेहरावर हसू. आपण दोघांसाठी वाढदिवसाची एक जन्मदिन का क्या आता है चला जाता है, जन्मदिन का क्या आता है चला जाता है, ये दोस्तों का प्यार है जो इस दिल में समा जाता है, दोस्तों का प्यार है जो इस दिल में समा जाता है. बिन दोस्त हर महफिल सुनी सुनी सी लगती है, बिन दोस्त हर महफिल सुनी सुनी सी लगती है, दोस्त महफिल में आ जाए इस चेहरे पे निखार आ जाए. क्या बात है. अशा बैठकीमध्ये गोडवा पण मिळतो आणि चेहरा हसू पण. क्या बात आहे, हसू पण. क्या बात आहे, थँक्यू. हे साहेब तुमच्या पण तोंडावर गुलाबी चमकते, आणि तुम्ही आता जसं बोलला की चॉकलेट हिरो, पण त्या चॉकलेट हिरो जे आहेत दवेजी आणि संदीप भाऊ, पण दवेजींच्या बाजूला बसलेलं व्यक्तिमत्व आहे ना त्यांची पत्नी, त्याचं चॉकलेटचं साल आहे ते, समजलं? त्यामुळे ते चॉकलेट झालेलं आहे. त्याच्यासाठी मला नाही का जोडा काढायला. तर आता मी RSSच्या इकडे सगळे आपले सहकारी आले आहेत, त्यांचंही मी ते स्वागत करतो. जोरदार टाळ्या करा मला त्यांच्यासाठी. हे बघा, मित्रत्व जे असते ना, आपण स्वतःहून एक पाऊल पुढे उचलल्यानंतर मित्रत्व तयार होते. आपण वाट नाही बघायची, आणि एक एक मित्र जॉईन करा, तुमचं आयुष्य किती सुखी होईल ते बघा. तसेच आमचे पंचामृत परिवाराचे इथे राणेसाहेब पण आलेले आहेत. राणेसाहेब या. हे एक व्यक्तिमत्व आहे ना, ही पण मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. आपल्याला जेव्हा झेंडावंदन असते, काही असेल कार्यक्रमात, त्यांची आपल्याला मदत लागते. त्यांची बरीच कला कौशल्य आहे, म्हणजे रांगोळी काढणे, नंतर झाडावर पण चढतात ते, म्हणजे एवढं पातळ व्यक्तिमत्व आहे. पण म्हणजे आपल्याकडे बघा किती एक एक असे कलाकार आहेत. आम्हाला बरं वाटतंय की उडान परिवारामध्ये एवढे चांगले सदस्य येतात. RSS आपले सगळेजण येतात, इथे कोण येत नाहीत. आपल्याला ज्यांना येतात त्यांना आपण इकडे दरवाजा उघडा ठेवलाय, कधी या, आनंद मिळवा. तर आता महत्वाचे व्यक्ती आपले राहिले आहेत. आपको दो निलेशजींना विनंती करतो की त्यांनी येते. शुभेच्छा. आज का जो दिन है उत्सव मूर्ति तो आप हैं और आप सबसे सब उनसे परिचित ही है, लेकिन जो विशेषताएं मुझे लगी और तो उसके बारे में मैं कहना चाहूँगा कि निरंजन दवे जी इतने समर्पित व्यक्तित्व है कि हर काम में वो कुछ किसी का भला हो, किसी का अच्छा हो, मैं क्या कर सकता हूँ, उसकी भावना हमेशा रहती है. वे स्वाध्याय परिवार से गत 32 वर्ष से जुड़े हुए हैं, और शायद आपको पता ही होगा, लेकिन आज मैं वापस कहता हूँ कि वो एक महीने जो कि हर महीना आता है, उसमें एक सप्ताह वो घर से बाहर निकलते हैं और लोगों की सेवा करते हैं. बाहर गाँव में जाते हैं, कई जंगल के पास रहते हैं, रहने की व्यवस्था उधर ठीक नहीं रहती, लेकिन इनका जो दृढ़ संकल्प है वो सदैव पूरा करते हैं. तो हम बहुत भाग्यवान हैं, भाग्यशाली हैं कि अपने ऐसे मित्र हैं, और उड़ान परिवार के ऐसे लोगों को संजोग के रखा है, इसलिए उड़ान का बहुत हार्दिक अभिनंदन. और आज के दूसरे जो व्यक्तिमत्व है संदीप जी, बहुत ही मीठे सुरीली व्यक्तिमत्व है, सुरीली आवाज के धनी. आप तो जानते होंगे कितना सुंदर गाते हैं. हमने जब पहली बार सुना था तो हम मंत्रमुग्ध हो गए थे. तो बहुत ही एक रत्न है आपके पास गान में. तो ये दोनों को बहुत बहुत जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं. और संदीप जी के बारे में एक और बोलना पड़ेगा कि वो जब मुझसे जब परिचय हुआ था उनका, तो बोले थे कि मैं रिटायर्ड हूँ सेंट्रल बैंक से.
लेकिन रिटायर्ड होने के बाद अपने मन में कुछ आता है कि अभी वो थोड़ी नीचे हो जाएंगे, हम जाएंगे, लेकिन संदीप जी का वैसा नहीं है। वो ये समझ मी सर्वप्रथम शरद फाळके साहेबांना विनंती करतो की त्यांनी इथे शुभेच्छा द्याव्या. हे पण खूप मोठं व्यक्तिमत्व आहे आणि ह्यांना बोलायला नाही दिलं तर आम्हाला कुठेतरी कमी वाटेल. मला इथे सन्मान दिला जावा. आज हमारे प्रवेश है और संदीप जी इनका हाथों से इनका जन्मदिन है, इनको ढेर सारी शुभकामनाएं. काय झालं पाहिजे आता हूँ 1 महीने के लिए आता हूँ और इन लोगों में इतना प्रेम हो गया है तो इसके साथ बहुत मिलने में छोटी किती मस्त आहे किती गडगडी दिसते. मस्त आहे ऐसे ही हमारे दवे साहब बंदा इतना लोग दवे साहब और हमारे संदीप जी, ये दोनों का भी आपको इतना ज़्यादा ये रहता है कि सबको इकट्ठा किया हुआ है, एकत्रित किया हुआ है. मैं इन दोनों को फिर से शुभकामनाएं देता हूँ. स्वस्थ रहिए, मस्त रहिए, हंसते रहिए और हंसाते रहिए. क्या बात है. बहुत अच्छे धन्यवाद सर भाई. आता आपल्यामध्ये निरंजन दवेजींची सून इथे उपस्थित आहे आणि नात आहे ना ती नात ते गोड आहे. ती आहे. हा नात आहे त्यांची, तर जोरदार काय त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. क्या बात आहे. आता मी आपल्या क्रिकेटमध्ये बोलत आहे ना, ऑलराऊंडर पाहिजे. शेवटला बॉलला सिक्सर मारायला पाहिजे. तो सुनील चव्हाणला विनंती करतो इथे या. 2 मिनिटं बोला इथे या. नाही बोललं तर पाहिजेच तुम्हाला. आमचे मेन बॅट्समॅन आहेत तुम्ही, असं तसं चालेल. सुनील राव बघा टाइम बघा त्यांचे काय. क्या बात आहे. आज आपण इकडे उडान परिवारातर्फे निरंजन दवेजी आणि संदीप बालावतकरची, माझी तशी चांगली ओळख आहे संदीप बालावतकरची. चालताना त्यांची वेगळी ऍक्टिंग आहे, ती सगळी ऍक्टिंग करणारी शिकावी असं माझं मत आहे. त्या ऍक्टिंगमुळे थोडंसं आणखी एक ती जी स्टाईल आहे ना, त्या स्टाईलमुळे वेगवेगळ्या ऍक्टिंगच्या रंगात येतं असं मला तरी अनुभव आलेला आहे. तर आज या प्रसंगी त्यांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही सगळे इथे जमल्या आणि आपल्या सगळ्या उडान परिवारातर्फे आज त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आई तुळजाभवानी आपल्याला उदंड आयुष्य, निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद सुनील भाऊ. 500चा आकडा पार करायचा आहे, हीच तुम्हाला विनंती. नक्की नक्की. धन्यवाद इकडे 8:30ला सुरू होणार. येस, आता आपल्या गेटपासून सुरू होणार. जे थँक्यू. आपलं पोटापाण्याची व्यवस्था करणारी मंगल सोविलकर यांना दवेजीने काहीतरी उमेद आहे आणलेला आहे, त्यांचा सत्कार करू इच्छितात. ते मंगल दहीसरची सुगरण विनंती करतो इथे. काय झालं पाहिजे. आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. इतक्या वेळपासून काही लोक उभे, म्हणजे मित्र उभे आहेत. तुम्ही सगळ्यांनी आपला पेशंटली तुम्ही आपला समारंभ तुम्ही हे करताय, म्हणजे अनुभवताय, तर खूप आनंद होतोय. अशी एवढी सुमंगल पहाट माझ्या आयुष्यात नव्हती की माझा वाढदिवस एकतर रात्री 12 वाजता व्हायचा किंवा मग संध्याकाळी व्हायचा. तर ही अशी फर्स्ट टाइम अशी हे आहे की, आणि त्याच्यासाठी शिरीष भाऊ घोगे साहेबांचं खास अभिनंदन. खूप चांगला हे. आणि उडान परिवारमध्ये मी जेव्हापासून जॉईन झालो आहे, माझी एनर्जी लेवल म्हणजे जो पॅरामीटर त्याच्यावरती क्रॉस होते, म्हणजे दिवसभरासाठी मला एनर्जी मिळते. क्या बात आहे, क्या बात. आणि सरते शेवटी मी तुम्हाला एक आवाहन करेन की आपली मी विनंती करतो की हे जे आपलं तो बाबाजी भरत मेस्त्रीजी यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा, कारण त्यांनी खूप मेहनतीने हे बनवलेलं आहे. आज ओपन करा बाहेर काढा.
हे बघा, हे सुंदरसं मग त्याने बनवलं आहे आणि हे त्याची कलाकुसर आहे सगळी. आणि त्याच्या मागे बाजूला तो दिला आहे याच्यावर लिहिलं आहे, आप जीवन में एक महत्वपूर्ण मुकाम पर पहुंच गए हैं. आपके समर्थन और प्रोत्साहन के लिए धन्यवाद. इस वर्ष के महाकुंभ स्नान के पावन पर्व के दौरान आपके जन्मदिन के अवसर पर उड़ान परिवार आपको अच्छे स्वास्थ्य और जीवन में खुशियां की कामना करते हैं. जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं. असा सुंदरसा मग त्यांनी बनवला आहे की आपके असं निरंजन भाई और संदीप भाई को संदीप भाई का वहां जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू. महेंद्र एक व्हिडिओ काढतोय. व्हिडिओ हॅलो, ओपन करा ना, बाहेर काढा ना. सर्वांनी अल्पोपहाराचा लाभ घ्यायचा. प्रत्येकाला मी विनंती. क्या लाया है? साबुदाना खिचड़ी और क्या है? ठंडाई. वेरी गुड. कैसा लगा भरत भाई? नाश्ता कैसा है? बढ़िया. क्या बात. सुंदर आहे ना. हाँ, आता घेतो ना एकदम ना, मस्त. क्या बात आहे ना. सुनील भाऊ, तुमचं लक्ष नाही म्हणजे चांगलाच लागला. हो भाई साहब बोलो ना. नंबर 1 क्या? साबुदाणा हाँ, खिचडी. वेरी गुड. बढ़िया. नंबर 1 डान्स आहे. यानी डबल घेतला म्हणजे चांगला. क्या बात है. हाँ, मग तो सवालच नाही. कड़क सवालच नहीं. कैसा लगा आपको? नाश्ता कैसा लगा? बहुत बढ़िया बहुत बढ़िया ना. बढ़िया. हाँ, अभी वो ठंडाई भी पी के देखो बाद में. ग्लासाला हात लागेल. गुप्ता जी कैसा लगा नाश्ता? भाभी को दिया, भाभी को. ए नाश्ता घे ना, साबुदाणा खिचडी घे. काय उगले साहेब, आपलं हे हर्षू साहेब कसा वाटला नाश्ता? आवडला ना. वेरी गुड. रमेश भाई कैसा लगा? अच्छा लगा ना, बस वेरी गुड. भाई साहब, आप बाजू में खड़े बैठ के खा रहे हैं, कुछ क्या अलग है क्या नाश्ते में? एकदम एक्सेलेंट है. एक्सेलेंट है ना. क्या बात है. अच्छा लगा ना. बस बस बस, वेरी गुड. आपको कैसा लगा नाश्ता? अच्छा लगा ना. क्या लड्डू प्रसाद आहे का? हाँ, प्रसाद लाया. हाँ, होते साहेब, तुम्ही गाणं नाही बोलले. हो दिनेश भाई, नाश्ता ले लो. गप्पा मारतायत ना. हाँ, या भागवे साहेब. अनवकर साहेब, कसा वाटला नाश्ता? पांडे जी, थोड़ा तो चक्के देखो ना यार, दूध पी सकता है ना. नाही. नवले साहेब कसा वाटला? शिर्के साहेबांना मी फोन केला होता, ते गावी गेलेत रत्नागिरीला. हाँ, केस के लिए गया बोला कुछ. कमलेश नाश्ता घ्या. कमलेश नाश्ता घे. सर्वांनी अल्पोपहाराचा लाभ घ्यायचा. प्रत्येकाला मी विनंती.